माझी मी 20 वर्षापूर्वी तुमचं सरकारचं काम झालं झाली तर याच्यातचा पुढं करता येईल हां महाराष्ट्र सैनिक पार्टीचा विजय असो। हा नमस्कार पुणेकरांनो, मी निवृत्त सेनानी कर्नल सुरेश पाटील पुण्याच्या होऊ घातलेल्या लोकसभेसाठी सैनिक समाज पार्टीतर्फे उभा ठाकलो आहे। तर माझी विनंती ही आहे पुणेकरांना की खरंच आपल्याला आता बदल जरुरी असे वाटतंय। कारण कसं आहे माहितीये का, आपण बघतोय आता ज्या प्रस्थापित ज्या पक्ष आहेत ते एक दुसऱ्यावर कुरघोडी करतात, तर कुणाला टोमणे मारणे, अक्षरशः शिव्या देतात एक दुसऱ्याला आणि विकासाचा मुद्दा हातात घेतच नाहीयेत। अरे आज 70 वर्ष झाली, आज आमच्या भगिनी अंडे घेऊन फिरतायत पाण्यासाठी, वनवण फिरतायत। आज 2000 टँकर पाण्यासाठी पाणी घेऊन पिण्याचं पाणी पुरवायचा प्रयत्न करतात। मग तुम्ही केलं काय 70 वर्षात? अरे तुमच्या उशाशी 4 धरणं आहेत आणि कितीतरी तळी आहेत या पुणे शहरात, तुम्हाला पाणी देता येत नाही। आणि त्याचप्रमाणे वाहतुकीचा जो बोजवारा उडाला आहे, अरे तुम्ही 3000 कोटी खर्च करून आमच्या करदात्यांचे पैसे घेऊन तुम्ही BRT बांधली आणि आता ती 5 वर्षांतर तोडताय। अरे आपल्या घरी सुद्धा लहान मूल जेव्हा असतं तेव्हा आपण त्याचं प्लॅनिंग करतो की 6 वर्षानंतर शाळेत, 12 वर्षानंतर इथं मुलगी असली तर आपण म्हणतो तिचं लग्न ह्या वर्षी करू। तुमचं काहीच प्लॅनिंग नाहीये आणि कुणाला काहीच माहिती नाही की काय चाललंय काय नाही चाललंय। आज वाहतुकीचा बोजवारा बघा कसा आहे, तुमचे अक्षरशः नागरिक त्रस्त झालेले आहेत आणि हे एक दुसऱ्याला शिव्या देतात आणि ह्यांचा कार्यक्रम फक्त एक दुसऱ्या पार्टीवाल्यांना शिव्या देणे। पण आम्ही सैनिक जे आहोत आणि मी तर एक 71च्या लढाईमध्ये ऍज अ यंग कॅप्टन माझं अर्धा लिटर या देशासाठी रक्त सांडले, फक्त ते तुमच्यासाठी सांडले, तुमच्या सेवेसाठी ते रक्त सांडलेले। आणि आता हे दुसऱ्या इनिंग मध्ये आम्ही गेले 30 वर्ष पाण्यावरती काम करतोय। तुम्हाला बऱ्याचशांना माहिती असेल, आज जे पाणी पितायत पुणेकर ते आम्ही जे 15 वर्षापासून धरणातला गाळ काढतोय। गाळ काढताना माझ्या हाताला पण 2 दलाची तर माझं रक्त सुद्धा सांडलंय आणि घाम सुद्धा माझा तिथं पडलेला आहे। आज आम्ही 25 लाख ट्रकलोड माती काढली। जेव्हा आपण 1 ट्रक माती बाहेर काढतो तेव्हा 1 टँकर इतकं पाणी साठतं। आज मला सांगा 25 लाख गुणिले 10,000 12,000चा पण टँकर असतो, गुणाकार करा किती पाणी आम्ही साठवलं पुणेकरांसाठी। आणि आपल्याला मला निवडून दिलं तर वरची 3 धरणं आपण स्वच्छ करू आणि 24 तास या पुणे शहराला पाणी मिळेल। आजच्या घटकेला बघा, ट्रॅफिकचा बोजवारा उडालाय आणि कचऱ्याचा तो इश्यूज आहे। ऍट सोर्स हा कचरा बंद करता येईल आपल्याला। खासदार म्हणून खूप काही करता येईल। मी खासदार नसताना सुद्धा इतकं पुण्यासाठी केलेलं आहे, तर खासदार झाल्यानंतर याच्या 100 पटीने आपण मोठ्या जोमाने काम करू आणि पुणेकरांचे ज्याला म्हणतो ना की जीवन अगदी आनंदमय सुखमय कसं होईल त्याच्यासाठी आपण प्रयत्न करू। तर माझी विनंती आपल्याला हीच आहे की मी सैनिक समाज पार्टीचा उमेदवार आहे, मला जरूर वोट करा आणि बघा तुम्हाला चेंज कसा येईल। नाहीतरी 10 घरांनी महाराष्ट्र चालत आहे आणि 10 घरांनी मध्यवर्ती सरकार चालत आहे। मग यांचा पोरगा, यांचं पोरगी, यांचा नातू, यांचा अजून नातूचा पंटू सगळे यांनीच करायचं का? अरे तुम्ही कालपर्यंत एका पार्टीमध्ये होता, इकडे आला आम्ही तिकडे, तुम्ही मुख्यमंत्री होता, इकडे आला की तुम्ही एका दुसऱ्या पार्टीमध्ये लगेच राज्यसभेमध्ये जाताय। अरे शेमडी पोरांना तुम्ही राज्यसभेमध्ये पाठवता। आमच्यासारख्यांनी आज माझं 77 वर्ष वय, आमच्यासारख्यांना पाठवा ना। माझ्यासारखे बरेचसे आणखीन आमचे ज्येष्ठ नागरिक आहेत, त्यांची ती जागा आहे। अरे एकेकाळी हा देश विश्वगुरु होता, जगातली लोक इथे यायची शिकायला। आमच्याकडे नालंदा होती, नालंदामध्ये 6000 पुस्तकं जळाली 6 महिने, तो विषय वेगळा आहे। पण सांगायचा उद्देश काय, अरे ज्ञानाचा भंडार होता हा देश एकेकाळी। आज आपण काय बुजबुजपुरी करून ठेवली या देशाची आणि याला पुन्हा विश्वगुरु बनवायचा असला तर माझ्यासारखे 500 मावळे खासदार व्हायला पाहिजेत। मी तर एकटाच आहे, पण माझ्याबरोबर अजून आणखीन आमचे मावळे तयार व्हायला पाहिजेत। आणि माझी हीच विनंती आहे पुणेकरांना, माझ्यासारख्या सैनिकाला जर तुम्ही वोट दिला तर आम्ही सोन्याचा धूर काढू या देशात पुन्हा। थँक्यू सो मच, गॉड ब्लेस।